नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये. आणि आपण अशा गडावरती जाणार आहे. हा आहे महाराष्ट्रातील असा गड जिथे जाण्यासाठी रस्ता नाही, नेटवर्क नाही आणि आरामाचीही हमी नाही. इथं आहे फक्त जंगल, पाणी आणि इतिहास. आणि आज आपण चाललोय वासोटा किल्ला ट्रेक करण्यासाठी. हा ट्रेक तुम्हाला थकवतो, पण सोबत असलेली माणसं तुम्हाला चालत ठेवतात. आणि याचबरोबर वासोटा म्हणजे ट्रेक नाही, वासोटा म्हणजे परीक्षा, ताकदीची, धैर्याची आणि मनाची. आणि तो क्षण जेव्हा वासोटा पहिल्यांदा दिसतो, सगळा थकवा एका क्षणात नाहीसा होतो. इथे सूर्य मावळतो, पण इतिहासाच्या सावल्या इथे अजून उभ्या आहेत. हो, महत्त्वाचं म्हणजे जंगलाच्या मधोमध आजही उभा आहे एक शिवकालीन योद्धा, आणि त्याचं नाव आहे वासोटा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आपण चाललो आहोत आज ट्रेकिंग करण्यासाठी. आणि आपण आज पुण्यामधून निघत आहोत आता सातारच्या दिशेने. आणि आपण एका ट्रेकिंगसाठी जाणार आहोत की जिथं आपल्याला एक अविस्मरणीय असा अनुभव मिळणार आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला बोटीमधून पण जावं लागणार आहे आणि ती पुढं ट्रेक पण करावं लागणार आहे. तर चला तर आपण या अतिशय रोमांचकारक ट्रेकिंगचा अनुभव घेऊया. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आपल्याला जी माहिती देणार आहे त्याची आपल्याला या ट्रेकला जाण्यापूर्वी खूप मदत होईल. वासोटा हे जवळजवळ 40 किलोमीटर आहे सातारा इथून. आपण आता सातारा इथं चाललो आहोत. पुण्यावरून सातारा 110 किलोमीटर आहे. साताऱ्यामधून पोचल्यानंतर आपण कास रोडने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि कास पठारच्या मार्गे आपण कास तलाव इथून आपण बामणोली इथे जाणार आहोत. आणि तिथून आपला पुढं ट्रेक सुरू होणार आहे. आणि हा जो रस्ता आहे तो खूप सिनिक आहे आणि पावसाळ्यात सुद्धा खूप छान असं इथं वातावरण असतं. त्याबरोबर आहेत संग्राम दादा, सर्जित भाऊ. तर आपण पोचलो आहोत प्रसिद्ध अशा कास पठारावरती. आणि माझ्या पाठीमागे जो दिसतोय तो आहे सनसेट. आणि या ठिकाणी आपण फुले आपण पाहण्यासाठी येतो. हे पूर्ण जे आहे कास पठार पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जो खूप अशा प्रकारची फुलं, हजारो प्रकारची फुलं आहेत की जी या पठारावरती येतात. आणि अशा प्रकारे हे पठार, आता संध्याकाळची वेळ आहे आणि या ठिकाणी आपण पाहतच आहोत. आणि कास पठारवरून खाली उतरून आल्यानंतर आपण पोचतो ह्या कास तलावाजवळ. आणि हा कास तलाव जो आहे या ठिकाणी बोटिंग सुद्धा आहे आणि बोटिंगचा सुद्धा आपण इथं आनंद घेऊ शकतो. आपण आता पोचलो आहोत बामणोली येथे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी. त्याचं नाव आहे 7 हिल्स कॉटेज. हे धरणाच्या बाजूला असलेलं कॉटेज. या ठिकाणी आपण आज विश्रांती घेणार आहोत आणि उद्या सकाळी वासोटा ट्रेकसाठी निघणार आहोत. संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत चेकिंग टाइम असतो. आणि या दरम्यान आपल्या हॉटेलमध्ये आणि रिसॉर्टमध्ये जे खर्च आहेत ते कुठले समाविष्ट केलेले आहेत? आपल्याला संध्याकाळचे जेवण वगैरे आम्ही घरगुती पद्धतीने देत असतो. ओके. संध्याकाळी रात्री कॅम्प फायर वगैरे देत असतो. रात्री कॅम्प फायर झालं की सकाळी गरम पाण्याची आंघोळी वगैरे, चहा, नाश्ता. आणखीन बोटिंगचं वासोट्याला जाण्याचा बोटिंगचा खर्च आमच्या पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. फॉरेस्ट परमिशनचा खर्च पण आमच्या पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. गाईड पण आम्ही त्याच्यामध्ये देत असतो. आणि दुपारचा डब्बाही तिथं तुम्हाला वासोट्याला जाणार आहे आमच्यातर्फे आम्ही देत असतो पॅकेजमध्ये. ओके.
तर इथं आपल्याला अशा प्रकारचे हे टेंट हाऊस पण मिळतात की जे आपल्याला कमी किमतीमध्ये टेंट हाऊस मिळतील. आपण आता चाललो आहोत आपल्या बोटीकडे आणि आपल्याबरोबर आहेत सर्वजण आपल्या पाठीमागून येत आहेत आणि हा समोर असा बोटीचा हा व्ह्यू दिसतो आपल्याला. ह्या अशा सर्व बोटी इथं उभं आहेत. इथून पुढे रस्ता नाही, फक्त पाणी आहे आणि निसर्गाचा विश्वास. ही बोट राईड म्हणजे वासोट्याचा पहिला दरवाजा. आणि इथून आपला प्रवास सुरू होतो वासोट्याच्या दिशेने, जो असणार आहे 1 ते 1.5 तासापर्यंतचा. चला तर आपण ही बोट राईड एन्जॉय करू. याचबरोबर ही बोट राईड म्हणजे वेगळ्याच जगात नेणारा अनुभव. आजूबाजूला फक्त पाणी, डोंगर आणि मनाला शांत करणारी शांतता. तसेच या बोट राईडबद्दल बोलायचं झालं तर ही बोट राईड ही शेअरिंगमध्ये असते आणि प्रत्येकाकडून आपल्या दिलेल्या पॅकेज किंवा याच्या अनुसार आपल्याकडून रक्कम घेतली जाते तिकिटाची आणि आपल्याला या बोटीमधून वासोट्याकडे 1 ते 1.5 तासाचा प्रवास करावा लागतो. आणि हा प्रवास जो आहे तो खरोखर खूपच असा इंटरेस्टिंग आहे. वासोट्याकडे जाण्यासाठी तुम्ही बामणोली किंवा मुनावळे किंवा तापोळा या 3 ठिकाणावरून ही आपल्याला बोट सर्व्हिस उपलब्ध आहे आणि तिथून तुम्ही वासोट्याकडे जाऊ शकता. वासोटा हा गड समुद्र सपाटीपासून सुमारे 3800 फूट उंचीवर आहे. आपण आता या बोटीचा प्रवास करून आपण या वासोट्याच्या मेन एंट्रन्सच्या ठिकाणी आपण पोचलो आहोत. इथं आपल्याला ही बोट सोडून आपण आता पुढे ट्रेकिंगसाठी उतरणार. हा आहे सह्याद्री, जिथं जंगल अजूनही राज्य करतं, जिथं माणूस पाहुणा आहे आणि निसर्ग राजा आहे. हे आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे आणि हे मेन एंट्री गेट आहे. इथे पोचल्यानंतर आपण जेवढे बोटीमधून जेवढे लोक आले आहोत त्यांचा प्रत्येकाचा काउंट इथं घेतला जातो आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे जे सामान आहे बॅगमध्ये त्यांच्याबद्दल ही माहिती घेतली जाते. जसे की प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिक बॉटल्स आहेत वगैरे वगैरे. आणि हे आहे तिकीट घर. इथं आपल्या जे बोटीमधून घेऊन आलेत ते आपल्याला तिकिटाबद्दल सहकार्य करतील तिकीट घेण्यासाठी. हे तिकिटाचे दर आहेत आणि या ठिकाणी आपल्याला तिकीट काउंटरवरती आपल्याला तिकीट घेऊनच पुढं प्रवेश दिला जातो आणि हे तिकीट पुढे चेक होतात आणि आपले प्लॅस्टिक बॅग सर्व चेक केले जातील आणि डिपॉझिट पण घेतलं जाईल. तर शक्यतो प्लॅस्टिक जर असेल तर ते परत घेऊनच या आणि यावंच लागेल, अदरवाईज जे आपण डिपॉझिट केलेलं आहे ते परत मिळणार नाही. तर शक्यतो तिकडं कचरा घेऊन जाऊ नका आणि कचरा करू नका आणि पर्यावरण वाचवा. या ठिकाणी वासोटा गडावरती भेट देण्यासाठी वेळ आहे 7:30 ते 5 आणि हे आहे निसर्ग माहिती केंद्र. या ठिकाणी आपल्याला विविध पक्षी आणि प्राणी याबद्दल खूप अशी सारी माहिती दिलेली आहे. तर इथे जर लवकर आलात हे तुम्हाला पाहता येईल. हा ट्रेक आपल्याला कंप्लीट करायचा आहे लवकरात लवकर आणि 5 वाजायच्या आत आपल्याला इथं रिटर्न यायचं आहे. त्यामुळं आपल्याला त्या गतीनं वरती जाऊन किल्ल्यावरती जे आहेत, किल्ल्यामधील जे काही ठिकाण आहेत ती आपण पाहून परत ह्या ठिकाणी आपण परत येणार आहोत. आता हे जंगल आपण बघतोय, अतिशय दाट असं जंगल आहे. काही महत्त्वाची सूचना म्हणजे इथं येण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. ते आपल्याला सहकार्य करतील. स्थानिक गाईड बंधनकारक आहे. सूर्यास्तानंतर हालचाल करणं टाळा आणि एकट्याने ट्रेक करू नका आणि कचरा तर अजिबातच टाकू नका. आणि
या ट्रेकचं अंतर जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर आहे आणि यासाठी 3 तास ते 4 तासाचा वेळ लागतो आणि हा मीडियम ते हार्ड या ट्रेकच्या अवघडपणामध्ये ट्रेक हा मोडतो. इथे येण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ आहे. पावसाळ्यामध्ये हा ट्रेक बंद असतो आणि उन्हाळ्यामध्ये खूप उष्ण आणि दमछाक होतं. आणि इथे प्रामुख्याने बिबट्या, अस्वल, सांबर, रानडुक्कर, माकडे, साप असे विविध प्रकारचे पक्षी आढळतात. आपण आता पोचलो आहोत की इथं आहे हनुमान मंदिर आणि या ठिकाणी आपण याच्या उजव्या बाजूनं आपण वासोट्याकडे चाललो आहोत. आता हे हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण आता पुढचा ट्रेक करत आहोत. हा ट्रेक करत असताना हळू पण सातत्याने चालत राहा. दर 15 मिनिटांनी 10 मिनिटांनी छोटा छोटा ब्रेक घ्या. थोडं थोडं पाणी पित राहा. एकट्याने पुढे जाऊ नका. शेवटच्या माणसाला सोडून पुढे जाऊ नका आणि गाईडनी दिलेल्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याचं पालन करा. तुम्ही जर इथे ट्रेक करायचा विचार करत असाल तर योग्य तयारी करा आणि याबद्दल काही गोष्टी आपल्याबरोबर नक्की ठेवा. तर आपल्याबरोबर बॅगमध्ये पाण्याची बॉटल, चांगले ट्रेकिंग शूज असतील, ड्रायफिट पॅन्ट, टी शर्ट असेल तर आपल्याला या गोष्टींची खूप मदत होईल. आणि आपल्या बॅगमध्ये हे किट नक्की ठेवा. इथं आल्यानंतर आपल्याला जाताना प्रोटीन बार्स जर असतील तर आपण त्याची सुद्धा हेल्प घेऊ शकतो. याचबरोबर आपल्याबरोबर 1 ते 1.5 लिटर पाणी, एनर्जी स्नॅक्स जसे की चिक्की किंवा खजूर, कॅप, सनग्लास आणि ट्रेकिंग स्टिक आणि याशिवाय तुमचे मेडिसिन्स आणि छोटा टॉवेल असणं खूप आवश्यक आहे. याशिवाय स्लीपर्स आणि फ्लॅट शूज अवॉइड करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही सेफ्टी टिप्स. सर्वात पहिल्यांदा आपल्या फॅमिलीला इन्फॉर्म ठेवा. लोकल गाईड सोबत जा. वेदर चेक करा. फॉरेस्ट परमिशन लागते का ते पहा आणि सनसेट नंतर ट्रेक अजिबात करू नका. ट्रेक नंतर काय मिळतं? ट्रेक नंतर मिळतो कॉन्फिडन्स, मेंटल पीस, स्ट्रॉंग बॉडी, नेचर कनेक्शन, सेल्फ रिस्पेक्ट आणि ट्रेक तुम्हाला बदलतो. आपण आता जवळजवळ पोहोचतच आलेलो आहोत. आता गडाच्या जवळ असलेला हा अतिशय अवघड असा चढ दिसतोय. आता ते इथून जाताना आपल्याला थोडासा कस लागेल कारण इथं ऊन पण लागतं, म्हणून आपल्याला कॅप खूप आवश्यक आहे इथं आणि स्टिक पण. वासोट्या किल्ल्याच्या मेन स्टेअर जवळ पोहोचलो आपण आणि इथून या स्टेअर्सवर आपण आता पोचलो आहोत मुख्य दरवाजाजवळ आणि आपण यानंतर गडावर असलेले हे ठिकाण आपण एक्सप्लोर करणार आहोत. चला तर. गडाच्या आत स्थित एक लहान पण प्रसिद्ध मंदिर जिथे ट्रेकर्स प्रार्थना करून पुढे निघतात हे आहे हनुमान मंदिर. याच मंदिराच्या शेजारी हे आहे पाण्याचे तळ जे पाणी पिण्यासाठी योग्य नाही. आणि याच तळ्याच्या पाठीमागच्या साईडला इथून आपल्याला या खोल अशा दरी दिसतात आणि हा समोर जो दिसत आहे तो आहे नागेश्वर सुळका. याचबरोबर उजव्या बाजूला आपण या दिशेने जर पुढं गेल्यानंतर आपल्याला ही जुने ढाचे, धान्य साठवण संबंधित ऐतिहासिक जागा पाहायला मिळते आणि त्याच शेजारी आहे शिवमंदिर. या मंदिरापासून पुढे गेल्यानंतर आपल्याला हा समोर दिसतो तो बुरुज आणि या बुरुजावरून आपल्याला दोन्ही बाजू पाहता येतात. कोकणा साईडची बाजू आणि आपले या धरणा साईडची बाजू. आता या बाजूने आपण जे पाहत आहोत ही कोकणाची साईड आहे आणि इथून आपल्याला खाली जर पाहिलं तर अशी खोल अशी दरी पण दिसत आहे आणि याच बाजूला हा नागेश्वर सुळका दिसतोय.
आणि उजव्या बाजूला आपण जर पाहिलं या बुरुजाच्या, तर आपल्याला हा धरणा साईडचा भाग दिसतो, जिथून आपण बोटीने प्रवास करून ट्रेक चालू केला होता. आणि त्या पाण्याच्या इथून आपण ट्रेक करत गडाच्या या बुरुजापर्यंत पोचलो आहोत. आणि या बाजूला जो आहे तो आहे हा गडाचा परिसर. पलीकडच्या बाजूला पण आहे पाहण्यासारखे काही ठिकाणं, जसं की आता हे चुन्याचा घाणा आहे. पूर्वी बांधकाम करण्यासाठी हा चुन्याचा घाणा वापरला जात असे. आता आपण इथे करणार आहोत दुपारचं जेवण. आणि जेवण झाल्यानंतर आपण हा गड उतरायला खाली चालू करणार आहोत. आपल्या दुपारच्या जेवणामध्ये आहे ठेचा, मुगाची उसळ आणि चटणी आणि चपाती. तसेच जेवण झाल्यानंतर हा जो आहे प्लास्टिकचा कचरा, तो आपण या बॅगमध्ये गोळा केलेला आहे. आणि आपण हा जो गोळा केलेला कचरा आहे तो गडावर कुठेही आपण टाकणार नाही, तर तो आपण आपल्याबरोबर खाली घेऊन योग्य त्या जागी तो टाकणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा दुर्ग शत्रूंसाठी अजिंक्य आणि मावळ्यांसाठी सुरक्षित या भिंतींनी इतिहास पाहिलेला आहे आणि आजही तो सांभाळून ठेवलेला आहे. हा गड खाली उतरत असताना एक गोष्ट अगदी प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे इथून खाली पाहिल्यावर कळतं आपण किती छोटे आहोत आणि निसर्ग किती विशाल आहे आणि महान आहे. वासोटा उंची नाही देत, तर तो नम्रता शिकवतो. सूर्य मावळतो पण अनुभव उजळून राहतो. वासोटा मागे मागे राहतो पण तो आत मनात कायमचा येतो. आजचा व्हिडिओ लॉग तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं तर नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळून जाईल. हाय, I am Ajit Kumar signing off for the day. Stay safe and have a safe rides. Bye.